नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठ्यांचं आरक्षण मिळवण्याच्यासाठीचं आंदोलन एका बाजूला आत्ता मराठ्यांचा कुणबी प्रवेश घडवण्याच्यासाठी प्रयत्नशील असताना दुसऱ्या बाजूला मराठे मागास आहेत का हे ठरवण्याच्यासाठी सुद्धा कार्यरत आहे। राज्य सरकारने त्याच्यासाठी घरोघरी सर्वेक्षण आरंभलेलं आहे आणि त्याचा एकत्रित अहवाल मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून हा विधिमंडळाच्या पटलावर येणार आहे। घरोघरी होणारे सर्वेक्षण हे मागासवर्ग आयोगाच्या आदेशाने होत आहे आणि त्याला यंत्रणा सरकारची आहे हे आपल्याला विसरता कामा नये। राज्य सरकारच्याकडून मागासवर्ग आयोगाला सर्वतोपरी सहकार्य करत यंत्रणा अधिक सक्रिय व्हावी, त्या सक्रिय यंत्रणेच्या माध्यमातून मराठे मागास ठरवण्याच्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न व्हावेत याच्यासाठी टाकली गेलेली पावलं आपल्या समोर आहेत। पण हे सगळं खरंच करण्याची गरज आहे का हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। याचं कारण असं, मराठ्यांना मागास ठरवण्याच्या ऐवजी त्यांना ओबीसीत घालायचं असेल तर त्यासाठी एवढा मोठा व्याप करावा का? दुसरा मुद्दा, मराठ्यांना मागास ठरवायचं असेल तर मराठ्यांना मराठा म्हणून मागास ठरवायचंय का मराठ्यांना ओबीसी म्हणून मागास ठरवायचंय याचं उत्तरही शोधायला हवं। आणि जर मराठ्यांना ओबीसी म्हणून मागास ठरवायचं असेल तर तो विषय राज्य पातळीवरच सुटू शकत असताना त्यासाठी इतका मोठा मागासवर्ग आयोगाचा घाट घालावा की न घालावा असे प्रश्न अभ्यासक मंडळी उपस्थित करू लागली आहेत। मराठ्यांना मराठा म्हणून मागास ठरवायचं असेल तर त्याचे आदेश केंद्रीय पातळीवरून येतात, ते शक्य आहेत का? न्यायालयात ही लढाई यापूर्वीच एका निर्णायक पातळीवर जाऊन पोहोचलेली असताना या संपूर्ण स्थितीत भविष्यात काय वाढून ठेवलंय हे सुद्धा आपल्याला चर्चेत समोर आणायचं आहे। कारण जो समाज चातुर्वर्ण्यामध्ये उच्चवर्णीयांमध्ये आहे त्याला आता मागास व्हायचं आहे, म्हणजेच त्याला निम्न श्रेणीवर जायचं आहे आणि ही निम्न श्रेणीपर्यंत पोहोचण्याची धडपड कायद्याच्या माध्यमातून हासिल करायची असेल तर ही सगळी लढाई ही भारतीय राज्यघटनेतल्या रचनेमध्ये कशी शक्य आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे। राज्य सरकार समाजाला मागास ठरवून प्राप्त स्थितीमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करेल की अधिवेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवा घोटाळा, नवा गडबड घोटाळा समोर येऊ शकतो, अशा प्रकारचे अनेक प्रश्न सध्या समाजात चर्चिले जात आहेत। आजच्या लक्षवेधीमध्ये त्याच अनुषंगाने विविध मुद्द्यांचा उहापोह आपण करणार आहोत। चर्चेत आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। या चर्चेमध्ये आपल्या सोबत ओबीसीचे नेता बबनराव तायवाडे आहेत, आरक्षण अभ्यासक या नात्याने आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आहेत आणि आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील थोड्याच वेळात जोडले जातील अशी अपेक्षा आहे। या चर्चेची सुरुवात मला पटकन आधी हरिभाऊ आपल्यापासून करायची आहे। हरिभाऊ, आपल्यासाठी मी सुरुवातीच्या टप्प्यात पटकन 1 मिनिटाचा वेळ देतो। आपण महाराष्ट्राचं येऊ घातलेलं मराठा आरक्षण अधिवेशन हे गैरलागू आहे असं सांगत आहात। कोणत्या आधारे आपण ही भूमिका घेता आणि कोणत्या आधारे तुम्ही इतका मोठा राज्य सरकारचा निर्णय गरजेचा नाही असं म्हणता आहात? कारण जरी आपल्याला मराठ्याला आरक्षण द्यायचं झालं तरी आपल्याला जो अधिकार मिळालेला आहे म्हणजे राज्य सरकारला, त्या राज्य सरकारला मराठा समाजाला म्हणजे ओबीसी मध्ये घालण्याचाच अधिकार आहे, दुसरा अधिकार नाही। त्यामुळे सरकारची मनसा अशी दिसते की परत कायदा पास करायचा, मागच्या सारखं एससीबीसी करायचं, काहीतरी करायचं, त्यांना 50% वर आरक्षण द्यायचं अशी मनसा दिसते। हे उघड आहे आणि म्हणून अधिवेशन बोलवत आहेत। जर आता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल उद्या परवा असा आला की मराठे हे मागास आहेत, ओबीसीचा क्रायटेरिया ते फुलफिल करतात, त्यामुळे ते सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहे, तेव्हा त्यांना ओबीसी मध्ये टाकण्याचा आम्ही शिफारस करतो, अशा प्रकारचा अहवाल येणार आहे। मग हे जर आलं तर त्यांना ओबीसी मध्ये टाकायचा अधिकार आहे, दुसरा कुठला नाही। एक तर आपल्या राज्यामध्ये आपल्याच नाही कुठेही तुम्ही गेलात एससी, एसटी आणि ओबीसी तीनच प्रवर्ग आहे। एससी एसटीचा अधिकार हा केंद्राला आहे आणि ओबीसीचा अधिकार हा राज्याला आहे। जी, मग आपण हरिभाऊ आताच्या घडीला तरी मराठ्यांना कोणत्याही प्रकारे एससी एसटीच्या श्रेणीत जायचंच नाहीये, त्यांना ओबीसी मध्येच जायचंय। तुमच्या लेखी मराठ्यांना सहजगत्या ओबीसी मध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं का? हो,
का नाही? जर 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 आयोगाचा अहवाल आला की ते ओबीसीचा क्रायटेरिया फुलफिल करतात तर त्यांना ओबीसीतच टाकावं लागेल, दुसरीकडे टाकताच येणार नाही. आणि हे टाकायचंही झालं तर मंत्रिमंडळाची बैठकच काफी आहे. कशाला पाहिजे अधिवेशन? मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये होऊ शकते. त्यामुळे अधिवेशनचा उद्देश एक वेगळा दिसतो. म्हणजे उद्देश असा दिसतो की त्यांना मागच्यासारखं एससीबीसी करायचं. मागे जे एससीबीसी केलं होतं तर खरं म्हणजे सगळ्यांना जे मूर्ख बनवण्यात आलं. म्हणजे हाऊसला मूर्ख बनवलं, जनतेला मूर्ख बनवलं, माननीय मुंबई उच्च न्यायालयाला मूर्ख बनवलं, सर्वोच्च न्यायालयाने मूर्ख बनवलं. एससीबीसी याची फोड केली नाही आणि एससीबीसीची तुम्ही लॉंग फॉर्म दिला नाही आणि एससीबीसीला तुम्ही पर्यायी मराठी शब्द बोलता नाही. आणि तुम्ही कायदा बनवताय, कायदा तुम्हाला एससीबीसीला शब्द मिळाला नाही का? तो तसा इंग्रजीचा तो SEBC टाकलेला आहे. म्हणजे गुगली एक प्रकारची हे अशा प्रकारचं म्हणजे आरक्षण असं देता येत नाही. बरं, मला पटकन बबनरावांना बोलतं करू द्यात. आता हरिभाऊ आपल्यासोबत बबनराव तायवाडे आहेत. बबनराव, ज्या पद्धतीनं हरिभाऊ वारंवार असं सांगतायत की मराठ्यांना अत्यंत सहजगत्या ओबीसी मध्ये टाकता येऊ शकतं, हा श्रेणी बदल इतका सहज आहे, शक्य आहे आणि अधिवेशनाचा मुद्दा तर नंतर चर्चेत येईलच. आधी आपण या ओबीसी प्रवेशावर आपलं मत मांडा. ते जे म्हणतात तेवढं सोपं हे नाही आहे. ते कशाच्या आधारावर म्हणतात मला माहित नाही, परंतु माझा जो अभ्यास आहे त्यानुसार त्यांनी सर्वात आधी मंडल आयोगाच्या अहवालाचं वाचन करावं. मंडल आयोगाच्या अहवालामध्ये मराठा कास्ट ही फॉरवर्ड कास्ट म्हणून दिलेली आहे. ते बॅकवर्ड मध्ये नाही आहे. बीपी मंडलाने बॅकवर्ड मध्ये कुठल्या कुठल्या महाराष्ट्रातील जाती येतात त्याचा स्पष्ट उल्लेख आपल्या अहवालामध्ये केलेला आहे. याची विभागणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि NT1 NT2 असं त्यावेळेस करण्यात आलेलं आहे. आज जर मराठाला ओबीसी म्हणून द्यायचं असेल तर जी प्रक्रिया राबवायची आहे ती प्रक्रिया राज्य सरकारला पूर्ण करणं बंधनकारक आहे. पण सर्वात आधी श्रीकांतजी इथं असं आहे की राज्य सरकारने राज्य मागासवर्गीय आयोगाला हे सर्वेक्षण करताना टर्म ऑफ रेफरन्स काय दिला हे आधी आपण बघणं महत्वाचं आहे. टर्म ऑफ रेफरन्स 50% आतमध्ये द्यायचा आहे की 50% वर द्यायचा आहे त्याचा अभ्यास केला तरच आपण याच्यावरती वक्तव्य करू शकतो. आणि माझ्या मते आजही सरकार वारंवार जे म्हणतं आहे की आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, याचाच अर्थ राज्य मागासवर्गीय आयोगाला जे काही टर्म्स ऑफ रेफरन्स दिलं असेल तो 50% वर आरक्षण देण्याचाच दिला असेल या मताचा मी आहे. बबनराव, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय. बिलकुल. हरिभाऊ राठोड यांची फ्रेम थोडीशी हललेली आहे, आपण त्यांच्याकडून त्या बाबत सुधारणा करून घेऊ. पण ज्या पद्धतीनं तुम्ही हा ओबीसीचा विषय मांडत आहात, हरिभाऊ सातत्याने हे सांगत असतात की म्हणे राज्य पातळीवरच हा विषय सोडवला जाऊ शकतो आणि मराठे ओबीसीत येऊ शकतात. तुम्ही खुल्या दिलानं त्यांचं स्वागत करणार आहात का? मुळीच नाही. मी वारंवार तो जो फॉर्म्युला घेऊन अनेक वर्षापासून सर्व नेत्यांच्या दरबारी जातात, सांगतात, हे करतात की ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन करा आणि मराठ्यांना आरक्षण द्या. इथे श्रीकांतजी महत्वाचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत मराठा जात ही ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात येते आणि आजपासून झाली हा निर्णय होत नाही तोपर्यंत त्याचं सब कॅटेगरायझेशन होऊ शकत नाही. ते वारंवार सर्वांना त्यांचा तोच फॉर्म्युला देतात आणि मग याला एवढे द्या त्याला तेवढे द्या. अहो, सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा अजून केंद्र पातळीवरच सुटलेला नाही आहे. रोहिणी आयोग केंद्र सरकारने अजून ऍक्सेप्ट केलेला नाही आहे आणि राज्यामध्ये ज्या जाती ओबीसी मध्ये नाही आहेत त्या जातीचा समावेश करून सब कॅटेगरायझेशन करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही आहे आणि तो केंद्र सरकारला नाही आहे. ती जात जोपर्यंत ओबीसी मध्ये अधिकृतरित्या येणार नाही तोपर्यंत सब कॅटेगरायझेशन. सब कॅटेगरायझेशन लांब तर आलं, फार लांब राहिलं, पण ते आधी आलीच नाही. आणि हे सर्वांना सांगतात माझ्याजवळ फॉर्म्युला आहे, माझ्याजवळ फॉर्म्युला आहे, माझ्याजवळ घेऊन फिरून. जर यांचा फॉर्म्युला
ऍक्सेप्टेबल असता, संविधानाच्या चौकटीत बसणारा असता, न्यायालयाच्या चौकटीत बसणारा असतात, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्याचे एवढे सल्लागार हे सर्व लोकांकडे फिरून त्यांनी तो फॉर्म्युला उचलला नसता का? आणि सरकारने तो स्वीकार करून सर्वांचाच प्रश्न सोडवला असता. पण जी गोष्ट राज्य सरकार करू शकत नाही ती गोष्ट मी करून देतो, मी करून देतो, मी करून, मला असं वाटतं का यांना मुख्यमंत्री करून द्या एक दिवसाकरता, हा प्रश्न सोडवून टाक. बिलकुल हरिभाऊ, या तुमच्या उत्तराच्या अनुषंगानं हरिभाऊन पर्यंत पोहोचायचं आहे. बबनराव तायवाडेंचं उत्तर आपल्यापर्यंत आलंय. हरिभाऊ, तुमची फ्रेम सातत्यानं हलतीये, त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांपर्यंत नीट आणि सुस्पष्टरित्या जाणं गरजेचं आहे. तसं होत नाहीये. थोडंसं पुढे या हरिभाऊ आणि आपली भूमिका आणि आपलं उत्तर द्या. बबनराव तायवाडेंनी तुमचे मुद्दे खोडून काढलेले आहेत. हॅलो जी, चला, आवाज तरी येतो ना माझा? बिलकुल आवाज येतोय, मात्र तुम्हाला सातत्यानं फोन येत आहेत हरिभाऊ. तुमची फ्रेम हलतीये. आपण अशा पद्धतीने ऑन एअर नाही जाऊ शकणार. बोला आपण. नाही, काय हरकत नाही, ऑन एअर ठेवा मला तुम्ही. बिलकुल बिलकुल बोला. माझं काय म्हणणं आहे की बबनरावनी जे म्हटलंय ना, तर असं चुकीचं वक्तव्य केलंय त्यांनी की माझ्याकडे फॉर्म्युला आहे आणि मी घेऊन फिरतो आहे. हा फॉर्म्युला माझा नाही आहे, हा कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला आहे, ज्याला तुम्ही आपण भारतरत्न दिलेला आहे. हा फॉर्म्युला आमच्या वसंतराव नाईकांनी आपल्या इथे लागू केलेला आहे. हा फॉर्म्युला 1994 साली मान्य शरद पवारांनी आपल्या इथे मंडल आयोग लागू करताना केलं आणि त्यावेळेसही मी असंच फिरत होतो दारोदारी. आणि त्यावेळेस मान्य शरद पवारांनी मला बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानं अबकड केलेला आहे. त्यावेळेस वंजारी वाद होता, तो मी आणि मकराम पवार आम्ही. आणि त्यानंतर धनगरांनी सुद्धा आरक्षण मागणी केली होती. धनगरांना आणि वंजाऱ्यांना सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना जे 4% आरक्षण होतं भटक्या मुक्ताचं, ते 6% केलं आणि त्यांना आज घेतलं होतं, म्हणजे त्यांना भटक्या मुक्तामध्ये घेतलं होतं. दरम्यान मी जेव्हा आंदोलन करत होतो आणि दरम्यान 1993 साली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला इंदिरा साहनी केसमध्ये, त्या केसमध्ये असं म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने की तुम्ही 27% आरक्षण देऊ शकता. केंद्रालाही त्यांनी अधिकार दिला आणि राज्यालाही अधिकार दिला. त्याच वेळी मान्य शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले आणि मान्य शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला की आता आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये आम्हाला 27% आरक्षण मंडळ लागू करायचं आहे. आणि ही जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा मी आर्टिकल लिहित होतो, असंच लिहित होतो. ठीक आहे, आता मी दारोदारी फिरतो ना. अगदी मला आपला मुद्दा लक्षात आला. हे सगळं आपण याही पूर्वी मांडून झालेलं आहे. मला पटकन आता अरुण सावंत यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आपल्यासोबत या चर्चेत ते आत्ताच जोडले गेलेले आहेत. अरुणजी, आवाज येतोय? हो, आवाज येतोय मला. बिलकुल, थोडंसं मोठ्याने आपल्याला बोलावं लागेल. अरुणजी, मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठी जे विशेष अधिवेशन आपण या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आयोजित केलेलं आहे त्याच्यावरची चर्चा आहे आणि इथे असं सांगितलं जातंय की त्या आरक्षणाच्या अधिवेशनाची गरजच नाही आणि हे आरक्षण अधिवेशन हे निव्वळ आणि निव्वळ धुळफेकीसाठी आयोजित आहे. पहा, सरकार आपल्या परीने अधिवेशन घेऊन काही प्रयत्न आणखीन जास्तीचे करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे त्यांनी मराठा आरक्षण सोडवण्याकरता नाना प्रकारचे प्रयत्न केले आणि मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली होती ती शपथ त्यांनी पूर्ण करून दाखवली, तर त्याच्यावरती अनेक संस्थांकडून म्हणा किंवा अनेक नेत्यांकडून म्हणा नाना प्रकारचे आरोप केले जात आहेत. आता आरोप करणं कोणाचे आपण थोपवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही, परंतु सरकार मनापासून असे प्रयत्न करत आहेत की मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं जे काही आरक्षण आहे ते आरक्षण टिकणारं आरक्षण, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण आणि ओबीसी समाजाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता ते कसं देता येईल याकरिता सरकार प्रयत्न करत आहे. एक एक्स्ट्रा अधिवेशन सुद्धा त्यांनी घेण्याचं 1 दिवसाचं ठरवलेलं आहे. आता याच्यावरती जर इतर काही लोक ऑब्जेक्शन घेत असतील तर आपण किती लोकांची तोंड धरणार, मला आपणच सांगा. आपण असं म्हणतात अरुण सावंत की आपण किती लोकांची तोंड धरू शकता, पण इथे जे मान्यवर आता या चर्चेत आहेत त्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्या समोर आलेले मुद्दे लक्षात येऊ शकतात. मला एकदा बबनराव तायवाडेंना संधी द्यायची. बबनराव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण उत्तर द्या. सरकार म्हणतंय की न्याय देण्याच्यासाठी ते अधिवेशन आहे. तुमच्या लेखी मराठ्यांना आरक्षणाच्या साठी जे अधिवेशन बोलावलं गेलंय ते न्यायपूर्ण कसं ठरू शकतं की नाही? मी बोलतो त्यापूर्वी आता हरिभाऊ जे बोलले त्याच्यावर एक वाक्य फक्त मी म्हणतो की मंडल आयोगाचा हा जो अहवाल आहे त्या मंडल आयोगाच्या पेज नंबर 194, 195 आणि 196 वर
कुठल्या कुठल्या जाती ओबीसी येतील ते दिलेलं आहे. त्याचबरोबर लिस्ट ऑफ डिप्रेस बॅकवर्ड क्लासची सुद्धा एक यादी त्यांनी पेज नंबर 253 आणि 54 वर दिलेली आहे. याचा आधार घेऊन या महाराष्ट्रामध्ये 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब यांनी ओबीसी आणि हा जो डिप्रेस बॅकवर्ड क्लास म्हटला ज्याचा VJ1, VJ2, VJ3, VJ4 केलेला आहे, अशी विभागणी या मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार झालेली आहे, यांच्या सल्ल्यानुसार नाही झाली काय. आणि आता हे म्हणतात सर्वांचं सब कॅटेगरी करा. एक मिनिट बबनराव थोडासा घोळ झालेला दिसतोय. मुद्दा आता हरिभाऊंचा नाहीये, अरुण सावंतांचा आहे. अरुण सावंत म्हणतात की अधिवेशन हे मराठ्यांना न्याय देण्याच्यासाठी बोलावलं गेलंय, त्यावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. मी बोलतोय ना जी, त्यावर असं आहे की हे बघा, या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस पहिल्या दिवशीपासून तर आजपर्यंत आणि कालपर्यंत काय बोलतायत आहे, वाक्य त्यांचं अजूनही बदललेलं नाही की मराठा समाजात आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता. याच्यावरनं स्पष्ट समजायला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना ओबीसीला जे आरक्षण मिळतं त्याच्या व्यतिरिक्त आरक्षण जे मागे एसीबीसी म्हणून दिलं होतं तेच आरक्षण त्यांना द्यायचं आहे आणि न्यायालयामध्ये टिकवायचं आहे. आणि त्याच्याच करता हे अधिवेशन होणार आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार ते जे बोलतात आहे. म्हणजे तुमचं म्हणणं बबनराव असं आहे की अधिवेशन होणं योग्य आहे आणि ते गरजेचं पण आहे, बरोबर आहे? बरोबर. मागच्या वेळेस ज्या त्रुट्या राहिलेल्या आहे, जी क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे, त्याच्यात आणि सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुट्या सांगितल्या होत्या त्या त्रुट्या पूर्ण करून एसीबीसी अंतर्गत जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते देण्याकरिता हे अधिवेशन होणं गरजेचं आहे. ठीक आहे, अरुण सावंतांपर्यंत जाऊयात. अरुण सावंत, इथे जो मुद्दा मांडला गेला तो आपल्याला ऐकायला आलेला असेल. राज्य सरकार गेल्या वेळेच्या चुका दुरुस्त करून यावेळेला अधिक ठोस पाऊल टाकण्यासाठी अधिवेशन बोलवतंय, ही बबनराव तायवाडेंची भूमिका आहे. मग हरिभाऊ जे सांगतायत की जर राज्य सरकारला अशा प्रकारच्या पावलांना टाकायचं असेल तर त्यासाठी अधिवेशनाची गरज नाही, एक शासनादेश पुरेसा आहे, आपल्याला पटतं अरुण सावंत? पहा, बबनराव तायवाडे साहेब आणि हरिभाऊ साहेब हे आपापल्या परीने हे अधिवेशन कशासाठी आहे याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी असो, सध्या आदरणीय जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती की सरकारने एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि त्या अधिवेशनामध्ये हे जे काही आरक्षणाचे जे काही आमच्या मागण्या होत्या त्याच्याकरता जी काही अधिसूचना वगैरे आपण काढलेली त्याच्यावरती फायनल निर्णय घेण्यात यावा, त्यानुसार आदरणीय जरांगे पाटील साहेब यांच्या मागणीनुसार सरकार त्यांना न्याय देण्याकरता मराठा समाजाला कसं हे आरक्षण टिकून ठेवता येईल, मिळवता येईल याच्याकरता हे विशेष अधिवेशन बोलावणार आहे. हाच माझ्या मते त्याचा अर्थ निघतो. बाकी प्रत्येकाने आपापल्या काय हवा तो अर्थ काढावा. अरुण सावंत, आपण जोडलेले रहा. हरिभाऊ, माझी विनंती आहे आपल्याला, आपला फोन DND मोडमध्ये टाका. वारंवार तुमची फ्रेम हलतीये आणि मी आपल्यापर्यंत प्रश्न घेऊन येतानाच नेमका अशा प्रकारच्या अडचणी होत आहेत, हे बरोबर नाही. मला आता आपल्याला हरिभाऊ विचारायचं आहे, राज्य सरकार सांगतंय की चुकीचे अर्थ काढून दिशाभूल करू नका. तुम्ही ज्या दाव्याच्या आधारे सांगताय की मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर एक शासनादेश पुरेसा आहे, मग राज्य सरकारला हे कळत नाही? तुम्हाला जे कळतं ते राज्य सरकारला कळत नाही आणि राज्य सरकारला जे हवं आहे ते तुम्हाला कळत नाही. नक्की होतंय काय हरिभाऊ? हरिभाऊ, आवाज येतोय माझा आपल्याला? काही तांत्रिक अडचणींमुळे हरिभाऊंपर्यंत पोहोचता येत नाहीये, पण बबनराव तायवाडे यांच्यापर्यंत जाऊयात. बबनराव, आत्ताच्या अधिवेशनामध्ये काय होऊ शकतं? एसीबीसी ही कॅटेगरी अर्थात ती ओबीसीच आहे, मग ती तुम्ही स्वीकारणार आहात का? मराठ्यांना एसीबीसी म्हणून आरक्षण देण्याच्यासाठी राज्य सरकारनं पाऊल टाकावं का मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी पाऊल टाकावं? नाही, हे बघा, या वेळेस सुद्धा दोनदा प्रयत्न झालेले आहेत. माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना एकदा प्रयत्न झाला, राणे साहेबांच्या समितीने देण्याचा, तो एसीबीसी अंतर्गत होता. नंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना एसीबीसी मध्ये आरक्षण दिलं. कुठल्याही ओबीसी समाजाच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केलेला नाही आणि तेच आरक्षण टिकवून ठेवण्याचा सरकार जर आताही प्रयत्न करत असेल तर आमचा त्याला विरोध नाही. आम्ही नेहमी म्हणतो
सर्व मराठा म्हणजे ओबीसीचे जेवढे काही पदाधिकारी आहे, नेते आहे, सर्वांचं म्हणणं आणि सरकारचं सुद्धा जे सरकारचं म्हणणं आहे तेच आम्ही मांडतो आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच. आणि पण ते मराठा देण्याकरता समाजाला आरक्षण सरकार मिळालं पाहिजे असं आपण सांगता, तेव्हा ओबीसीला धक्का लावायचा नाही आणि आरक्षणही द्यायचं, या दोन्ही गोष्टी शक्य होतील का अरुण सावंत? जे जे काही शक्य आहे ते हे महायुती सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्याप्रमाणे बबनराव तायवाडे आता 3 वेळा सांगत आहे दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, तर उगीच आतापासून तुम्ही विरोध तरी कशाला करता? शांत राहा ना काही दिवस. बबनराव तायवाडे, आपण आणि इतर काही नेते दररोज उगीच काही ना काही मराठा समाजाला भडकवण्याचं, आणखी स्वतःच्या समाजाला सुद्धा भडकवण्याचं जे काम करत आहे ते काही दिवस तुम्ही थांबा. मग तुम्हाला आपोआप कळेल की तुमच्या आरक्षणाला धक्का लागून ते पडलंय की व्यवस्थित आहे. उगीच बोंबाबोंब जी चालू गेले काही दिवस ती कुठेतरी थांबली पाहिजे. एवढंच मी आपणास विनंती करेन बबनरावजी. आपण आणि आपल्या काही नेत्यांना माझं हे सांगणं आपण सुद्धा कळवावं. बबनराव उत्तर द्या याचं. आपण मुद्दामून चिथावणी देताय का ओबीसींना आणि मराठ्यांना? नाही, हे बघा आंदोलनकर्त्यांकडनं जेव्हा समाजाची दिशाभूल होते तर आमच्या ओबीसी समाजाला योग्य ते मार्गदर्शन करण्याची आमची समाजाचे एक पदाधिकारी म्हणून, संघटनेचे पदाधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे. आम्ही आजपर्यंतच्या याच्यात कधी कुठली चेतावणी दिलेली नाही. पण आमच्या विरोधात जर कोणी बोलत असेल, आम्हाला कोणी चेतावणी देत असेल तर मग आम्हाला सुद्धा त्याच प्रकारे ऍक्ट करावं लागतं. अदरवाईज एवढ्या दिवसाच्या आंदोलनामध्ये आम्ही आमची पहिल्या दिवशीपासूनची जी भूमिका आहे ती आजही आहे आणि आम्ही कधी कोणाला विरोध केलेला नाही किंवा हे केलेलं. पण जे म्हणणं सरकारचं आहे तेच आमचं आहे. मग आम्ही त्यांना विरोध करतो हे समजणं कसं योग्य आहे? आम्ही वेगळं काही बोलत असेल आणि सरकार वेगळं काही बोलत असेल तर आम्ही समजू शकतो. पण जेव्हा सर्व ओबीसी नेत्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे तेच सरकार बोलते आहे तर आम्ही कुणाला विरोध करतो? आम्ही कधीच कुणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही. पण आमच्यावरतीच अतिक्रमण करू, तुमच्यातनं घेऊ, तुमच्या बापाचं होय का, हे जेव्हा शब्द वापरले जाते तेव्हा आम्हाला बोलावं लागते. अदरवाईज आम्ही कशाला घेऊ? पण मग माझा प्रश्न बबनराव आपल्याला असा आहे, आपण एका बाजूला असं म्हणता की तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचा विरोध करत नाही, दुसऱ्या बाजूला म्हणता ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही, आणि तिसऱ्या बाजूला असं जाऊन म्हणता की तुमच्यातलं कोणी घ्यायला आलं तर तुम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागेल. मला यात विरोधाभास दिसतो. तुम्ही एकदा स्पष्टपणे सांगा ना, द्यायचं असेल आरक्षण जर समजा मराठ्यांना, तर मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं, याचं उत्तर काय आहे? ओबीसीतून द्यायचं, एसीबीसी म्हणायचं, अर्थात एसीबीसी आणि ओबीसी एकच असतात, एसीबीसी ओबीसी की फक्त मराठा? हे बघा, आरक्षण कुठल्या एसीबीसी म्हणून द्यायचं की मराठा म्हणून द्यायचं, कुठला शब्द वापरायचा तो सरकारचा प्रश्न आहे. तुम्ही श्रीकांतजी एक बघा, माननीय मुख्यमंत्री जे बोलून राहिले, उपमुख्यमंत्री जे इतर मंत्री सुद्धा जे वारंवार बोलतात आहे तेच आम्ही बोलतोय. त्यांच्यात आणि आमच्यात दुफळी आहे का कुठे? त्यांच्यात आणि आमच्यामध्ये कुठे दुमत असेल आणि त्यांची भूमिका वेगळी आणि आमची भूमिका वेगळी असेल तर आपण असं म्हणू शकतो. आता त्यांना आम्ही म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे. कुठल्या संवर्गातून देऊ शकतो, कसं देऊ शकतो, हा कायदे तज्ञांचा सल्ला घेऊन, संविधानाचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांचा सल्ला घेऊन सरकारने तो मार्ग काढावा. याच्या पूर्वी 2दा प्रयत्न झाला, आम्ही कधीही विरोध केलेला नाही आणि आताही जर तशा प्रकारचा प्रयत्न झाला आणि ओबीसीचं आरक्षण वगळून जर त्यांना आरक्षण दिलं तर आम्ही कोणी विरोध करणार नाही. या चर्चेच्या निमित्तानं आपल्याला पुढे जायचंय. आपण पटकन अरुण सावंतांपर्यंत पोहोचूयात. हरिभाऊंपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत, पण हरिभाऊंचं आजचं कनेक्शन काही धड लागलेलं आहे असं दिसत नाही. त्यांची फ्रेमही जातीय आणि ना त्यांचा आवाजही पोहोचतोय. अरुण सावंत, मला या गोष्टीतला खुलासा लागेल की अधिवेशनाच्या अंतिमरित्या, म्हणजे थोडक्यात अधिवेशनाच्या मंथनातून हाती काय पडणार आहे मराठ्यांना? तुम्ही त्यांना मराठा म्हणून आरक्षण घोषित करणार आहात? मराठ्यांना कुणबी म्हणून करून आरक्षण घोषित करून सगळ्या मराठ्यांना कुणबीत सारणार आहात? करणार काय आहात? आपल्या या प्रश्नाचं उत्तर या क्षणी मी देऊ शकत नाही, कारण अजून अधिवेशनचा स्पेशल जो काही दिवस असणार आहे या विषयावरती, म्हणजे स्पेशल अधिवेशन ते व्हायचं बाकी आहे. आणि या अधिवेशनामध्ये जे काही मंत्रिमंडळ असेल आणि आमदार असतील सर्व मिळून याबद्दलचा निर्णय घेतील. तेव्हा तो अगोदरच डिक्लेअर करणं किंवा सांगणं, आपलं मत व्यक्त करणं हे योग्य वाटत नाही. परंतु मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे
आणि तो खास करून बबनराव तायवाडे यांना माझा जी. प्रश्न आहे जी. की ओबीसी समाजामधून म्हणजे ओबीसीचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामधून कुणबी मराठा म्हणजे ज्यांच्याकडे अगोदर कुणबी सर्टिफिकेट असायच्या त्यांना आरक्षण मिळायचं की नाही मिळायचं, जरा या प्रश्नाचं उत्तर मला त्यांनी द्यावं. बबनराव, आपल्यासाठी प्रश्न आलाय. खरं तर त्याचं उत्तर जुनं आहे, तयार आहे. उत्तर आहे की तशी ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असायची त्यांना तसं आरक्षण मिळायचं. पण ठीक आहे, तुम्ही एकदा अरुण सावंतांच्या समाधानासाठी उत्तर द्या. हे बघा, ज्यांच्याकडे ओरिजिनल कुणबी नोंदी आहे त्यांना 1967 पासून आरक्षण मिळत आहे. 94 मध्ये झालं, नंतर 2004 मध्ये ज्यांच्या कागदपत्रांवर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा लिहिलेला आहे त्यांना सुद्धा आरक्षण सुरू झालेलं आहे. आणि मग आता कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या तिन्ही प्रकारच्या जाती ज्यांच्या महसुली कागदपत्रावर किंवा शैक्षणिक कागदपत्रावर आहे त्यांना वर्षानुवर्षापासून आरक्षण मिळत आहे. आता फक्त शब्द की ज्यांच्या महसुली किंवा जी, आता ऐका प्रसादजी. बिलकुल अरुणजी, आपला आवाज येतोय, बोला आपण. खरी गोमाता इथेच आहे. पहा, आदरणीय बबनराव तायवाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की 1967 पासून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यांना आरक्षण ओबीसी कोट्यामधून मिळत आहे. माझं आता आपणास हे सांगणं आहे, हे सर्व वाद आता इथे बंद करून टाका. फक्त कारण काय आहे, मध्यंतरी कुणबी मराठा ह्या सर्टिफिकेट देणं काही कारणास्तव बंद झाल्या होत्या. त्या मराठ्यांना त्या सर्टिफिकेट मिळत नव्हत्या आणि त्यामुळे ही जी काही पूर्वीपार हे जे आरक्षणाचे फायदे मिळणं चालू होतं ते बंद झाले होते. ते फायदे आता या सरकारने ती पद्धत परत सुरू केली आणि या सर्टिफिकेट जर मराठ्यांना मिळत असतील तर त्यांना आरक्षण का मिळू नये. बिलकुल, याची चर्चा आपल्याला आणखीनही पुढे नेता येईल. वेळेची मर्यादा आहे. माफ करा हरिभाऊ, आज खूपच तांत्रिकदृष्ट्या गडबड झालेली आहे आपल्याकडून, त्यामुळे आपल्याला अनेकदा अनेक प्रश्न मला विचारायचे असूनही चर्चेत सहभागी करून घेता आलं नाही. इतर सर्व मान्यवरांना एक नम्र विनंती, कृपया भविष्यातही आपण तांत्रिकदृष्ट्या अतिशय परिपूर्ण पद्धतीने जोडलेले राहू. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.